नमस्कार मंडळी. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण घटस्थापना झाल्यापासून अनेक ठिकाणी जाऊन देवीची ओटी भरतो, यथाशक्ती पूजन करतो, सेवा करतो. पण आपण आपल्या घरच्या देवीची म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरतो का? आणि भरत असू तर त्या सर्व नियमांनुसार करतो का? आणि कोणते आहेत ते नियम, किंवा ओटी भरण्यासाठी कोणतं कोणतं सामान लागणार आहे, आणि जे ओटी भरलेले सामान आहे त्या सामानाचं आपण नंतर काय करायचं आहे, ओटी भरताना कोणतं स्तोत्र म्हणायचं आहे, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, मिस होणार नाही. देवीने प्रत्येकीला अधिकार दिलेला आहे ओटी भरण्याचा. देवीची ओटी भरताना यथाशक्ती भरावी. ज्याला जसं शक्य होत असेल त्यांनी तसं भरावं. तर आपण सुरुवातीला साडी पाहत आहोत. तर साडी ही काठपदराचीच असावी. का तर देवीकडून ज्या सात्विक लहरी निघतात त्या लहरी, ती साडीचं जे काठ आहे किंवा त्यातलं जे रेशीम आहे, तर त्या रेशीम ते लहरी आकृष्ट करण्याचं काम करतात. म्हणून साडी नेहमी काठपदराची असावी आणि प्युअर म्हणजे काय, तर प्युअर रेशमाची असावी असा प्रयत्न करावा. आणि त्याचे काठ देखील थोडेसे रेशमाचे असतील तर आणखीन चांगलं. सहज शक्य होत असेल तर करावं. ज्यांना होत नाही सहज शक्य, तर त्यांनी जशी जमेल तशी साडी घ्यावी. त्यानंतर तर खण देखील हा रेशमाचा असावा. आणि आता तर आपण सुरुवातीला पाहूयात की सामानांमध्ये काय काय आहे. म्हणजे ओटी भरायच्या सामानात सुरुवातीला आहे साडी. आता साडी 6 वार असावी, 9 वार असावी, जसं ज्याला शक्य होत असेल ते घ्यावं. खण आहे, नंतर हिरव्या किंवा लाल बांगड्या आहेत, नारळ आहे, वेणी किंवा गजरा आहे, 5 पानाचा विडा आहे, नंतर अत्तर आहे, मेहंदीचा कोण, आणि बाकी देवीचे शृंगाराचं सामान आहे. 5 फळं आहेत, त्यामध्ये बदाम, खारीक, खोबरं, सुपारी, नंतर तांदूळ आहेत, हळदी कुंकू तर आहेच. तर त्यानंतर नारळ ह्या पद्धतीने ठेवायचा आहे की आपण जसं कलशाला मांडतो, जो भाग वरती असतो तो भाग आपल्या पोटाकडे म्हणजे आपल्याकडे असावा. आणि त्यानंतर जे तांदूळ आहेत त्यामध्ये आपण हळदी कुंकू घालायचं आहे. आणि ते हळदी कुंकू घातल्यानंतर म्हणजे हळदी कुंकू घालायच्या अगोदर आपण स्वतःला लावून घ्यायचं आहे. आणि नंतर ते तांदूळ आपण 5 वेळेस देवीच्या साडीवरती असं घालून घ्यायचं आहे. सर्व सामान आपण साडीवरतीच ठेवणार आहोत. ह्या पद्धतीचं ताट तयार करायचं आहे आपल्याला. आता हे पूर्ण जे ताट आहे, आपण सर्व सामान ह्या ताटामध्ये घेतल्यानंतर हे पूर्ण ताट उचलायचं आणि आपली छातीजवळ घ्यायचं. म्हणजे आपण देवीसमोरच बसलेलो असतो ना, घटाच्या समोर बसलेलो असतो, मध्ये आपल्या छातीजवळ घ्यायचं. आणि आता ही प्रोसेस करताना मी दाखवत नाही आहे, कारण आज मी ओटी भरणार नाही आहे. मी ओटी अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी भरणार आहे. म्हणजे आपण ओटी केव्हा भरायची आहे, जेव्हा आपले पाठ पूर्ण होतील, जे काही आपण संकल्प केलेला पाठ आहे, आणि आपल्याला घट हलवायचे आहेत, म्हणजे देवीची पाठवणी करायची आहे, आपल्याला त्यावेळी ओटी भरायची आहे. मी फक्त आता इथे हे फक्त सांगत आहे. आणि ओटी भरताना डोक्यावर पदर असतो, साडीला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं असतं. त्यावेळी की नाही आपण नवरनव मंत्राचा जप अखंड चालू ठेवायचा आहे. आणि ताट आपल्या छातीजवळ घेतले की देवीला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करताना देवीला असं म्हणायचे की देवी आई, की तू गेले 7 दिवस सूक्ष्म रूपामध्ये माझ्या घरात वास करत आहेस. आता वेळ आली की तुला निरोप द्यायचा आहे, म्हणून मी तुझी खणा नारळाने ओटी भरते आहे. माझ्या कुटुंबाला नेहमी सुखात ठेव, आणि मी जी तुझी ओटी भरली आहे त्याचा स्वीकार कर. तर अशी प्रार्थना देवीजवळ करायची आहे. आणि प्रार्थना करताना कुठलीही इच्छा मागायची नाही आहे. आणि नंतर ती छातीजवळ आपण जी अशी धरलेली ओटी असते आपल्या, त्या ओटीचा म्हणजे त्या ताटाचा स्पर्श आपले जे घट आहेत घरातले, तर त्या घटाला असा स्पर्श करायचा आहे. आणि स्पर्श करताना देवीचा जय जयकार करायचा आहे 3 वेळेस. म्हणजे सर्वांना माहिती असेल आता
सेवेकरी भगिनी ज्या आहेत त्यांना माहिती असेल जय जयकार कोणता, तर उदयस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, आई राजा उद उद हा जय जयकार आपल्याला घटाजवळ आपण जेव्हा ताट नेणार आहोत, घटाला जेव्हा ताटाचा स्पर्श होणार आहे तेव्हा करायचा आहे आणि नंतर ते ताट आपण खाली म्हणजे जिथून आपण उचललं होतं तिथं ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला ओटी भरल्यानंतर कोणतं स्तोत्राचं पठण करायचं आहे, तर आपण ओटी भरल्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्हाला नित्यसेवेमध्ये किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र नाही मिळालं किंवा थोडेसे उच्चार अवघड वाटले तर तुम्ही ते यूट्यूबला लावून ऐकू देखील शकता. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न पडतो महिलांना की ह्या सगळं सामानाचं काय करायचं आहे. आता आपण तर हे जे सामान आहे आपण ओटी भरलेलं आईचं, तर ते सामान एक तर आपण वर्षाच्या आत आपली जी कुलदेवी असते तर तिथे जाऊ शकतो, मूळपीठावर जाऊन ते आपल्या कुलदेवीला अर्पण करू शकतो जी आपली कुलदैवत आहे, किंवा आपण वर्षाच्या आत जाणार असू तरच ते ठेवा अर्पण करण्यासाठी, नाहीतर मग ह्यातली साडी खण आपण स्वतःही वापरू शकतो आणि नारळ मात्र दसरा झाल्यानंतर आपल्याला फोडून त्याचं काही गोडाधोडाचं करायचं आहे. गजरा वेणी आपण लावायचा, पानाचा विडा देखील आपणच तो खायचा आणि बांगड्या वगैरे जे सामान आहे ते आपण स्वतः वापरायचं. आणि जर तुम्ही जाणार असाल कुलदेवीला वर्षाच्या आत तर मग हे जे खराब होणारं नाही सामान ते देवीच्या नावाने ठेवा आणि तिथे जेव्हा जाताल किंवा दुसरं कुणी जाणार असेल घरातलं तर त्यांच्यासोबत ते सामान आपण पाठवू शकतो. बाकी गजरा पान ह्या गोष्टी आहेत, तांदूळ हे खराब होणार आहे त्यामुळे ते आपण आपल्या घरामध्ये त्यामध्ये एक सांगायचं राहिलं, जेव्हा आपण ताट खाली ठेवतो म्हणजे खाली टेकवतो पाटावर किंवा चौरंगावर ज्याच्यावरून उचलले ते, तर त्यातील थोडेसे तांदूळ आपण आपल्या ओटीत घ्यायचे आहेत स्वतःच्या, आणि ओटीतले तांदूळ आपण आपल्या धान्याच्या डब्यात टाकायचे जिथून आपण तांदूळ घेतलेत तिथं, म्हणजे आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमी पडत नाही. आणि अशी ही छोटासा व्हिडिओ आहे देवीची ओटी कशी भरावी, त्या सामानाचं काय करावं. तर आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते. परत भेटण्यासाठी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.